से आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकरं आहोत. एकदा बोलाल का तुम्ही? बोला, मी जिवंत देवाचं लेकरू आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. देव बाहेर राहत नाही. देव बाहेर राहत नाही. देव माझ्यामध्ये राहतो. देव माझ्यात राहतो आणि तो माझ्याद्वारे कार्य करतो. तो माझ्याद्वारे काम करतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, देव तुमच्यामध्ये राहतो, त्याला तुमच्याद्वारे मोठं कार्य करायचं. हालेलुया. ख्रिस्ती जीवन असं जीवन आहे की जे दुसऱ्यांसाठी एक मोठे साक्षीदार असतं. परत एकदा मी बोलेल, जर तुम्ही प्रभूमध्ये आहात आणि तुमच्याद्वारे जर साक्ष निर्माण नाही होत, तर प्रभूला आज रात्री तुम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू, माझं जीवन त्या डोंगरावर बसलेल्या नगरासारखं असू दे की सगळे लोक तिकडे पाहतील. हालेलुया. हालेलुया. मागच्या मंगळवारी मी तुम्हाला सांगितलं, आपलं जीवन रोज साक्षीदार पाहिजे. आमेन. एव्हरी डे आम्हाला फोन येतात की पास्टर, मी मरणार होतो, देवाने मला जिवंत केलं. पास्टर, माझ्या जीवनात ही साक्ष झाली. कारण बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन बोलण्यात नाहीये, सामर्थ्यात आहे. बोला, देवाचं राज्य बोलण्यामध्ये नाहीये, बोलण्यात नाही, सामर्थ्यामध्ये आहे. सामर्थ्यात आहे. आणि देवाला तुम्ही पाहिजे त्याचं सामर्थ्य दाखवायला. आमेन. हालेलुया. हालेलुया. मागचेच तुम्हाला एक वचन सांगितलं होतं मी, यशाया 8 अध्याय. लवकर जाऊया. आयझाया चॅप्टर 8, यशाया 8 अध्याय. प्लीज कृपा करून काढूया. यशाया 8 अध्याय 16 ते 18 वचन ऐकूया. देवाचं वचन प्लीज वाचूया. आयझाया चॅप्टर 8. आयझाया चॅप्टर 8 16 to 18 वाचूया. साक्ष आवळून बांध, साक्ष आवळून बांध, माझ्या शिष्यांमध्ये नियमशास्त्र मुद्रित कर. ओके. आणि परमेश्वर जो आपले मुख याकोबाच्या घराण्यापासून झाकतो, त्याची वाट मी पाहीन व त्याची प्रतीक्षा मी करीन. पहा, सैन्यांचा परमेश्वर जो सियोन पर्वतात राहतो, त्याच्यापासून मी व यहोवाने मला दिलेली माझी मुले इस्रायला चिन्हे व अद्भुते अशी आहेत. बायबल मध्ये की आयझाया भविष्यवादी म्हणत आहे की साक्ष आवळून बांध. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा अर्थ तो म्हणतो की तुझ्या जीवनात जी साक्ष आहे, येस, ती आवळून बांध. का? कारण की देवाचं वचन सांगतं की तुम्ही आणि मी या जगामध्ये अद्भुते आणि चिन्ह आहोत. आमेन. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, प्रभू येशूला आपलं जीवन दिलं, तुम्ही साधे लोक नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक रोज वचन वाचतात? एक्सक्यूज मी, किती लोक रोज वचन वाचतात? वचन वाचतात, वचनात तुम्ही स्वतःला पाहता. टॉक टू मी. वचन तुमच्याशी बोलतं किंवा नाही? येस. कम ऑन. किती लोकांबरोबर वचन बोलतं? आमेन. बोला माझ्या मागे. वचन आरसा आहे. वचन आरसा आहे. त्याच्यात मी दिसलो पाहिजे. त्याच्यात मी दिसलो पाहिजे. माझा प्रभू दिसला पाहिजे. प्रभू दिसला पाहिजे. फक्त आम्ही दोघं दिसलं पाहिजे. बोला, फक्त आम्ही दोघं दिसलो पाहिजे. आम्ही दोघं दिसलो पाहिजे. आणि तिसरा शैतान दिसला नाही पाहिजे. तिसरा शैतान दिसला नाही पाहिजे. हालेलुया. हालेलुया. लिसन टू मी. बायबल सांगते की देवाचं वचन एक आरशासारखं आहे. हालेलुया. आणि आरशामध्ये तुम्ही आणि मी रोज पाहायला पाहिजे. मी नेहमी लोकांना सांगतो, अशक्य आहे की कुठल्या घरात आरसा नाहीये. नाव लिसन प्लीज केअरफुली. सर्व लोकांच्या घरामध्ये मिरर आहे, आरसा आहे. आरसा सगळ्यांचा बिझी असतो किंवा नाही? सर्वांच्या घरातले आरसे बिझी असतात. वाय? बिकॉज प्रत्येकाला वाटतं की मी कसा आहे, माझं ड्रेसअप कसं आहे, माझं फेस कसा आहे, एव्हरीथिंग तुम्ही बघता. बिलीव्हर, तो आरसा जो आहे तो शारीरिक आहे. हे बायबलचं वचन जे आहे ते खरा आरसा आहे. आमेन. बोला, आरसा मला दाखवतो. आरसा मला दाखवतो. मी जिवंत देवाचं वचन लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. माझं तारण झालेलं आहे. माझं तारण झालेलं आहे. माझ्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. माझ्यात पवित्र आत्मा राहतो. मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे. मला अंधाराच्या राज्यातून काढलेला आहे. मला अंधाराच्या राज्यातून काढलेला आहे. मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आहे. देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात. साधा व्यक्ती नाहीये. साधा नाहीये. देव माझ्यात राहतो. देव माझ्यात राहतो. हालेलुया. हालेलुया. आणि जर देव तुमच्यात राहतो तर दाखवून तुमच्यामध्ये पडणारच. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं, एक तर बायबल खरं ठरवा, नाही. प्रेज द लॉर्ड. किती म्हणतात बायबल खरं आहे ना? तुम्ही मी शेवटच्या दिवसात जगतोय. चॅप्टर शेवटचा चालू आहे.
नोहाचे दिवस तुम्हाला मला दिसायला लागले आणि प्रभू येशू लवकर येणार आहे. पण तो येण्याच्या अगोदर देवाची इच्छा आहे की त्याच्या मंडळीद्वारे अनेकांना चिन्ह चमत्काराद्वारे साक्ष दाखवायचे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्या मागे, माझा देव माझा देव केव्हाच गप बसला नाही केव्हाच गप बसणार आणि नाही, केव्हाच गप बसत नाही. केव्हाच गप बसत नाही. परिस्थिती काही असो, परिस्थिती काही असो, त्याच्या हातात सर्व कंट्रोल आहे. त्याच्या हातात कंट्रोल आहे. मी त्याचं लेकरू आहे मी त्याचं लेकरू आहे. आणि मी त्याच्या राज्यामध्ये आहे. मी त्याच्या राज्यात आहे. मी मरणार नाही. मी मरणार नाही. येशूच्या नावात येशूच्या मी नावात जगणार, मी जगणार आहे. कारण तो माझ्यामध्ये जिवंत तो आहे. माझ्या जीवन आहे. येशू म्हटला मी जगतोय, पण तुम्ही देखील जगणार. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संकट येणार, त्रास येणार, मे बी आजार असेल, काय येतात, जे तुम्ही प्रभू येशूच्या नावात त्यांची जागा त्यांना दाखवावी. आय डोंट थिंक सो तुम्हाला कळत आहे. किती लोकांना कळतं मी काय सांगतोय? बोला माझ्या मागे. एक दिवशी वादळ वारं आलं वादळ वारं आलं. आणि येशू गालिल समुद्रामध्ये होता. येशू गालिल समुद्रावर त्याचे होता. शिष्य होते. त्याचे शिष्य होते. बोलत जा, त्याचे शिष्य होते. त्याचे शिष्य होते. आणि बायबल मध्ये लिहिलंय, बोलत जा, बायबल मध्ये लिहिलंय, बायबल मध्ये लिहिलंय, येशू झोपला होता, येशू झोपला, शिष्य जागे होते. शिष्य जागे होते. त्यांना गॅरंटी नव्हती, त्यांना गॅरंटी पण नव्हती. येशूला पूर्ण गॅरंटी होती. येशूला पूर्ण गॅरंटी, आम्ही पलीकडे जाणार. आम्ही पलीकडे जाणार आहे. आणि मध्ये वादळ वारं आलं वादळ वारं आलं आणि बायबल सांगतं, बायबल सांगतं, टॉक टू मी का बोलत नाही तुम्हाला सांगेल नंतर. बोला, वादळ वारं आलं, वादळ वारं आलं, शिष्य वरडायला लागले, शिष्य ओरडायला लागले, पण येशू शांत होता. येशू शांत होता. कारण एकच होतं, कारण एकच होतं, प्रभू येशूला माहित होतं प्रभू येशूला माहित होतं वादळ वारं येणार, वादळ वारं येणार, पण मी त्याला त्याची जागा दाखवणार. मी त्याची जागा दाखवणार. हालेलुया. हालेलुया. शैतानाला जागा तुम्ही नाही दाखवली तर तो डोक्यावरती बसेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच्यासाठीच प्रभूने आपल्याला अधिकार दिलेला आहे. किती लोकांना माहिती आहे येशू मध्ये आपल्याला अधिकार आहे? आमेन. म्हणा, येशू मध्ये मला अधिकार आहे, येशू मध्ये मला अधिकार आहे, जेणेकरून मी शैतानाला त्याची जागा दाखवावी. सैतानाला त्याची जागा दाखवे. आजार त्रास त्याला जागा दाखवावी. त्याला जागा कारण दाखवावी. प्रभू येशू माझ्यासाठी मेला, माझ्यासाठी मेलाय, जेणेकरून मी जगावं. जेणेकरून मी जगावं. म्हणा, तो माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, जेणेकरून मी जो आहे सिंहासनावरती बसावं. म्हणा, तो माझ्यासाठी पुन्हा उठला, जेणेकरून मी या जगामध्ये साक्षीदार बनावं. हालेलुया. हालेलुया. तुम्ही मला विचारताल, पास्टर, देवाची माझ्या जीवनात इच्छा काय आहे? मी एकच सांगेल, देवाची इच्छा आहे की तू त्याच्यासाठी चमकलं पाहिजे. आमेन. तू त्याच्यासाठी साक्षीदार झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन बायबल मध्ये वाचूया, यशाया 43 अध्याय आणि 21 वचन. लवकर येऊया. आयझाया चॅप्टर 43 आणि 21 वचनामध्ये आपण आहोत. लवकर या. आज देवाच्या कृपेने अनेकांच्या जीवनात देव मोठी साक्ष घडवणार आहे. आमेन. जे दरवाजे शैतानाने बंद केले ते येशूच्या नावात उघडणार आहे. आमेन. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकलात ते सोडवल्या जाणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया काय लिहिलंय. त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी हा. म्हणून मी आपणासाठी त्यांना निर्माण केले. कॅन समबडी फिक्स द माइक प्लीज, इट इज नॉट क्लिअर. ओके, प्लीज वाचूया परत एकदा. त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी, त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी म्हणून म्हणून आपणासाठी त्यांना निर्माण केले. आपल्या हृदयावर हात ठेवा. म्हणा, मी देवाची स्तुती वर्णावी, मी देवाची स्तुती वर्णावी, साक्ष द्यावी म्हणून देवाने मला निर्माण केले. म्हणून देवाने मला निर्माण केले. ज्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्यात राहायला येतो त्या दिवशी साक्ष चालू झाली पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण पास्टर, मी अनेक वर्ष प्रभू मध्ये का माझ्या जीवनात साक्ष नाहीये? प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला हे माहित नाही की तुमच्यामध्ये कोण राहतो. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की माझ्यामध्ये पवित्र आत्मा राहतो, मी जिवंत देवाचं लेकरू आहे, रोज तुम्ही साक्ष ऐकणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी, दावीद राजा काय लिहितो? बायबल सांगतो तो संकटामध्ये होता, त्याचा मुलगा त्याच्या मागे होता अबशालोम. बायबल मध्ये की संकट त्याच्या मागे पळत होतं, दावीद पुढे पळत होता,
पण रोज दावीद देवाच्या नजरेमध्ये कृपा पावायचा आणि रोज दावीदाची साक्ष असायची. हालेलुया. हालेलुया. माझी प्रार्थना आहे की आजपासून तुम्ही वचन वाचा आणि तुमची अशी प्रार्थना पाहिजे की प्रभू माझ्या जीवनात रोज साक्ष असावी, आमेन. जेणेकरून अनेकांना कळेल माझा देव माझ्यामध्ये राहतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. वाचूया काय लिहिलंय. स्तोत्रसंहिता 34 अध्याय. व्हॉट अ ब्युटिफुल वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. साम चॅप्टर 34. साम चॅप्टर 34. स्तोत्रसंहिता 34 अध्याय. आणि बायबल सांगतो तो अरण्यात पळत होता आणि तो काय लिहितो ऐका. माझी इच्छा आहे सर्व नाही वाचू आपण 6व्या वचनापासून. कम ऑन टॉक टू मी. या दिनांनी आरोळी केली. या दिनांनी आरोळी केली तेव्हा परमेश्वराने ऐकले. तेव्हा परमेश्वराने ऐकले व त्यांच्या सर्व संकटातून त्यांना तारले. थोड्या संकटातून का सर्व संकटातून? सर्व संकटातून त्यांना तारले. तारले. आज तुमची आणि माझी बारी आहे. आमेन. ना पुढे असं लिहिलंय व्हेरी इम्पॉर्टंट. परमेश्वराचा दूत हा त्याचे भय धरणाऱ्यांभोवती ओके तळ देऊन राहतो हा आणि त्यांना सोडवतो. हा. अहो परमेश्वर चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. ना दावीद राजा लिहितोय अरण्यामध्ये तुम्ही आणि मी रडत बसलो असतो. तुम्ही आणि मी म्हटलं असतो प्रभू तू कुठे आहे, तू का विसरला. दावीद राजा काय म्हणतो. या दिनाने आरोळी केली आणि देवाने सर्व संकटातून त्याला बाहेर काढलं. आणि तो आज तुम्हाला आणि मला म्हणतो ऐकाव मुंबई मधील लोकांनो आमेन. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि तो पुढे असं लिहितो व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट. अहो तुम्ही त्याचे पवित्र जन हो. ओके. परमेश्वराला भ्या, हा कारण जे त्याचे भय धरतात ओके त्यांना काही उणे पडत नाही. काही उणे पडत नाही. तरुण सिंहांना देखील उणे पडते. तरुण सिंहांना उणे पडते आणि ते भुकेले होतात. ओके. परंतु जे परमेश्वराला शोधतात त्यांना कोणतीही चांगली गोष्ट उणी पडणार नाही. याचा अर्थ दावीद राजा तुम्हाला आणि मला म्हणतोय की माझ्या मुलांनो देवाला तुम्हाला बेस्ट द्यायचंय. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही लोकांसमोर उभं राहून प्रभूची साक्ष देणार, लोक पहिलं तुमचं जीवन पाहतील. तुझ्या जीवनात साक्ष आहे का? तुमच्या जीवनात देवाने काय काम केलंय? तुमच्या जीवनात देवाने किती आशीर्वाद टाकलेत? देवाने तुम्हाला किती वाढवलंय? तुम्ही कुठे आहात? आणि मग लोक म्हणतील यस इनके जीवन में बड़ा परमेश्वर ने कार्य किया है. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद राजा म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय की तरुण सिंहांना वाण पडेल, पण जे परमेश्वराचं भय धरतात किंवा विश्वास ठेवतात त्यांना वाण पडणार नाही. आणि देव दावीदाला अरण्यामध्ये सांभाळत होता आणि तो अरण्यात हे स्तोत्र लिहितोय. माझी प्रार्थना आहे येशूच्या नावामध्ये आज तुम्ही जे हृदयावरती ओझं घेऊन आलेले आहात आजपासून तुमच्या हृदयात एवढी शांती असेल की तुम्ही ओरडून म्हणताल तो शांतीचा अधिपती आहे. आमेन. हालेलुया. जगात रोज त्रास वाढत आहेत, संकट वाढत आहेत, प्रॉब्लेम वाढत आहेत. तुम्ही ऐकलं असेल थायलंड मध्ये भूकंप झाला. तुम्ही ऐकलं असेल म्यानमार मध्ये 7.7 अनेक लोक गेले. अनेक लोक. वाय? कारण बायबल मध्ये लिहिलं की शेवटच्या दिवशी असं होईल. तुम्ही हे ऐकणार सर्व, पण लक्षात ठेवा तुम्ही आणि मी असे लोक आहोत की देव त्या सर्व संकटातून तुम्हाला मला वाचवणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मग म्हणजे असं लिहिलंय साम 91 मध्ये जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व सामर्थ्याच्या छायेत राहतो. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझी साक्ष रोज असेल. माझी साक्ष रोज असेल. माझी संगती देवाबरोबर आहे. माझी संगती देवाबरोबर. मी रोज देवाशी बोलतोय. मी देवाशी बोलतोय. मी रोज प्रार्थनेमध्ये देवाशी बोलतोय. मी रोज प्रार्थनेत देवाशी मी बोलतोय. देवाचं वचन वाचतोय मी देवाचं वचन वाचतो. आणि मी रिकामा नाहीये. मी रिकामा मी नाही. पूर्ण आशीर्वादाने भरलेलो आहे. हालेलुया. देवाचं राज्य विश्वासाचं राज्य आहे. लक्षात ठेवा तुम्ही किती जरी रडला प्रार्थनेमध्ये आणि किती जरी उपवास केले पण तुमचा विश्वास जर देवावर नसेल, सॉरी टू से दॅट आय डोंट थिंक सो तुम्हाला उत्तर मिळेल. पण जर तुम्ही रडला बी सुद्धा नाही पण फक्त विश्वास ठेवला की तरुण सिंहांना वाण पडेल पण मला वाण नाही पडणार कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. वेळ आली या जगाने तुमच्याद्वारे ख्रिस्त दिसला पाहिजे. येस.
हालेलुया. हालेलुया. म्हणा माझ्याद्वारे ख्रिस्त दिसला पाहिजे, कारण मी जगाचा प्रकाश आहे. वाचूया प्लीज, कृपा करून या मत्ते 5व्या अध्यायामध्ये. प्लीज कम, आपण वाचूया देवाचं वचन आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे आज. या मत्ते 5व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल असं सांगतं 13 ते 16 वचन, सुपर वचन. वाचूया, ऐका देवाचं वचन. मत्ते 5वा अध्याय, मॅथ्यू चॅप्टर 5 13 to 16, 13 ते 16 वचन. प्लीज वाचूया. या वाचूया मत्ते 5वा अध्याय. येस. प्लीज 13 ते 16 वचन. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. हा, पुढे. परंतु Okay. मिठाची चव गेली तर त्याला कशाने मिठवता येईल. पुढचं वचन सुपर आहे. त्यानंतर ते बाहेर टाकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जावे. Okay. याशिवाय कशाच्याही उपयोगाचे नाही. ओके. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आणि पुढचं वचन मला खूप आवडतं. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही आणि दिवा लावून तो मापाखाली ठेवीत नाहीत, तर दिवठेवणेही ठेवतात. मग जे घरात आहेत त्या सर्वांना तो उजेड देतो. तसाच तुमचा उजेड माणसांपुढे प्रकाश हो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचे गौरव करावे. किती लोकांची इच्छा आहे तुमचं आकाशातील बाप त्याचं रोज गौरव झालं पाहिजे. आमेन. म्हणा तो गौरवाचा पात्र आहे, गौरवास पात्र आहे. माझ्याद्वारे त्याचं गौरव होतं. माझ्याद्वारे त्याचा गौरव आणि होतो. बायबल सांगतं तुम्ही आणि मी लोक त्या डोंगरावर वसलेल्या नगरासारखे आहे. आमेन. जरी कोणाला बघायचं नसेल तरी बघावं लागेल. हालेलुया. हालेलुया. I said हालेलुया. हालेलुया. जरी कोणाला बघायचं नसेल, तुमच्याकडे लक्ष द्यायचं नसेल, तरी तुमच्याकडे नजर जाणारच, आमेन. कारण तुम्ही उंचावरती आहात. हालेलुया. 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 पास्टर, मला एक गोष्ट सांगा, ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे देवामध्ये जगलं पाहिजे. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. तुमच्या तुमच्यामध्ये ते हृदय पाहिजे, आणि ते हृदय म्हणजे की प्रभू मी जिथे कुठे असेल माझ्याद्वारे लोकांनी तुला गौरव दिला पाहिजे, आणि तुमच्या जीवनात रोज साक्ष असेल. लिसन टू मी, देवाला तुमची गरज माहित आहे, प्रभूला माहित आहे उद्या तुला काय फेस करायचंय, तुझ्यावरती किती कर्ज आहे, तुझ्या घरात काय आहे, सगळं प्रभूला माहित आहे. पण प्रभू म्हणतो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव, एकच गोष्टीचं अगत्य आहे, ते म्हणजे तुझ्या बापाचं गौरव तुझ्याद्वारे झालं पाहिजे, याच्याकडे लक्ष लाव. हालेलुया. 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 आणि आशीर्वाद तुझ्या मागे येऊन येतील. एक दिवशी देवाने अब्रामाला सांगितलं, अब्रामा तुला लेकरू नाहीये. तो म्हणला येस सर, पण अब्रामा मी तुला एवढं लेकरू देईल की समुद्राच्या वाळूच्या कणा एवढं, मातीच्या कणा एवढं लेकर तुला होतील. अब्राम म्हटला देव जोक करतोय. एक दिवशी अब्राम म्हटला प्रभू ओके तू मला नाही देऊ शकत, माझा नौकर आहे त्याच्याद्वारे त्याला नौकर. देव म्हटला तो नाही, तुलाच मी आशीर्वादित करणार आहे. आमेन. आणि बायबल सांगतं अब्रामाचं वय निघून गेलं, सारेचं गर्भधारणेचं वय निघून गेलं, पण देवाला अशाच गोष्टी करायला आवडतात जे माणसाच्या दृष्टीने अशक्य आहे, देव त्याच्या दृष्टीने शक्य करतो. आमेन. धीर सोडू नका, हिम्मत सोडू नका. जगामध्ये अनेक बातम्या येतील, रोज तुमचा विश्वास खाली करायला शैतान पुढे उभा राहील, पण तुम्ही म्हटलं पाहिजे नो, माझा देव माझ्या सारे साक्ष घडवणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो देवाने अब्रामाला सांगितलं तुझ्याद्वारे राष्ट्र निर्माण होतील, तुझ्याद्वारे राजे जन्माला येतील. अब्रामा मी तुला वाढवीनच वाढवीन आणि मी तुला आशीर्वाद देईनच देईल. वाचूया इब्री कारासपत्र 6व्या अध्यायामध्ये आपण येऊया. कम ऑन टॉक टू मी, माझ्याशी आपण ऐकूया. इब्री कारासपत्र 6वा अध्याय काय लिहिलंय आपण ऐकूया. इब्री कारासपत्र 6वा अध्याय, इब्री कारासपत्र 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि बायबल सांगतो 13व्या वचनामध्ये, इब्री कारासपत्र 6वा अध्याय, इब्रू चॅप्टर 6 13 वर्ड, 13 वचन. कारण देवाने अब्रामाला अभिवचन दिले, ओके, तेव्हा ज्याची शपथ व्हावी ओके, असा स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे त्याने स्वतःची शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन, देईनच देईन, व तुला वाढवीनच वाढवीन, व तुला वाढवीनच वाढवीन. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? आमेन.
म्हणा देवाने जे अभिवचन दिलंय देवाने जे अभिवचन दिलंय अब्रामाला आज ते माझ्यासाठी ते सुद्धा आज आहे. माझ्यासाठी आहे. कारण येशूमध्ये येशूमध्ये मी अब्रामाचं बी आहे, मी अब्रामाचं बीज आहे, संतान आहे. संतान आहे. हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही आशीर्वादाने आशीर्वादित व्हावं आमेन. आणि तुम्ही वाढवले जावं. आमेन. आत्मिकरित्या, शारीरिकरित्या, बौद्धिकरित्या, आर्थिकरित्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि देवाने ज्यावेळेस अभिवचन दिलं, अब्रामाला जागा नव्हती विश्वास ठेवायला. येस. पण अब्रामाला एक माहित होतं की देव नसलेल्या गोष्टी असल्यासारख्या बोलतो आणि देव मेलेल्या गोष्टी जिवंत असल्यासारख्या बोलतो. आणि बायबल सांगतं अब्रामाला एक कळालं, एकदा देव बोलला नक्की होणारच. आमेन. येशूच्या नावात आज मी तुमच्याशी बोलत आहे. प्लीज कृपा करून ऐका. मे बी आज तुमच्या जीवनात अवघड गोष्टी असतील आणि तुम्ही म्हणत असाल पास्टर मी स्टेजवरती सगळ्यांची साक्ष ऐकते, माझी केव्हा होणार? मे बी तुम्ही म्हणत असाल की पास्टर मी एवढे दिवस उपवास करते, प्रार्थना करते, का गोष्टी घडत नाहीये? का पास्टर माझ्या जीवनाच्या विरुद्धात हे सर्व काय? एकच गोष्टीचं अगत्य आहे. तुम्हाला देवाने जे वचन दिलंय त्या वचनाला आपल्या डोळ्यापुढून केव्हा जाऊ द्यायचं नाही. येस. आमेन. अब्रामाने वचनाकडे पाहत राहिला, पाहत राहिला, पाहत राहिला, पाहत राहिला आणि बायबल सांगतं देवाने त्याच्या सगळे अभिवचन पूर्ण केले. शैतानाला काही काढायचं नाही. शैतानाला एकच गोष्ट काढायची, जे वचन तुमच्यामध्ये पेरलं जातं ते वचन काढायला तो येतो. किती लोकांना कळतंय माझं? म्हणा जे वचन मी ऐकतो ते खूप महत्वाचं आहे. हालेलुया. म्हणा वचन माझ्या डोळ्यापुढे असलं पाहिजे. वचन माझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. म्हणा वचन मी बोललो पाहिजे, वचन मी बोललो पाहिजे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, जेणेकरून वचन माझ्या हृदयामध्ये वचन माझ्या हृदयामध्ये पेरलं जातं आणि त्याचं मोठं झाड येतं. त्याचं मोठं झाड येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक तर जगाच्या विचाराने जगा, न्यूजपेपरच्या बातम्यांनी जगा किंवा बायबलच्या बातम्यांनी जगा. तुम्ही काय निर्णय घेतलाय? बायबल. तुम्ही काय निर्णय घेतलाय? बायबल. तुम्ही कोणाकडे पाहून जगत आहात? म्हणा वचनाकडे पाहत आहे. वचनाकडे. म्हणा वचन माझं डायरेक्शन आहे. वचन माझं डायरेक्शन आहे. वचन माझ्यासाठी प्रकाश आहे. वचन माझ्यासाठी प्रकाश. वचनाद्वारे माझा जन्म झालाय. वचनाद्वारे माझा जन्म आणि मी वचनाकडे पाहून जगणार. वचनाकडे बघून. हालेलुया. अब्राम वचनाकडे पाहून जगला आणि बायबल सांगते त्याला लेकरू झालं, त्याच्या संतान वाढत गेलं आणि सगळ्यात शेवटी बायबल मध्ये त्याच्याद्वारे येशू आला. आमेन. प्रभू येशू आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण तारले गेलो. हालेलुया. हालेलुया. आणि गलती करास लिहिलेलं पत्रात लिहिलंय की ख्रिस्ताने आपले शाप घेऊन गेला जेणेकरून आपल्याला अब्रामाचे आशीर्वाद मिळावे. म्हणा मी आशीर्वादित लेकरू आहे. म्हणून मी आशीर्वादित लेकरू आहे. म्हणा मी माझ्या राहण्याच्या ठिकाणाकडे पाहत नाही, मी वचनाकडे पाहून जगत आहे. कारण आकाश आणि पृथ्वी नाही तस होईल, पण देवाचं वचन नाही तसं होणार नाही. म्हणा त्यांना हसू द्या, त्यांना बोलू द्या, त्यांना चिडवू द्या. मला एक गोष्ट माहित आहे, देवाने वेळ ठरवलेली आहे, गोष्टी घडणार आहे. आजचा दिवस तारणाचा आहे. आजचा दिवस तारणाचा आहे. आज माझ्यासाठी गोष्टी घडणार आहे. आजच माझ्यासाठी गोष्टी घडणार. असं जीवन तुम्ही जगलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उद्या नाही, उद्या नाही, आज घडलं पाहिजे. कम ऑन, टॉक टू मी. बरोबर आहे? प्रेज द लॉर्ड. संकट आणि त्रास येतात, पण ते तुमच्यावरती केव्हा राज्य नाही करणार. आम्ही या सगळ्यातून खूप गेलेलो आहे. मरण आणि जीवनाच्या मध्ये आम्ही उभे होतो. असं वाटलं संपलं, पण वरून एक आवाज यायचा, अजून सुरुवात भी नाही झाली. आमेन. हालेलुया. आवाज शैतान रोज मारायचा, अभी कुछ नहीं होगा, सब बंद है, सब कुछ हो गया है. पण वरून एक हळूच आवाज यायचा आणि तो आवाज म्हणायचा, जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक तर तुम्ही वचन जोकिंगली घ्या, करमणूक करण्यासारखं घ्या, नाही तर वचन तुम्ही सत्य असं घ्या. ऐका, प्लीज ऐका. वस्तुस्थिती है की तुम्ही आजारी आहात.
वस्तुस्थिती आहे की गरिबी है, शाप है. वस्तुस्थिती आहे की डॉक्टरची रिपोर्ट तुमच्या विरुद्ध आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण वस्तुस्थितीच्या पलीकडे एक आहे, ते म्हणजे सत्य देवाचं वचन आहे. किती लोक समज में आ रहा है? हा, डॉक्टर आपले मित्र आहेत, ते आपल्यासाठी चांगलं करतात. यस, पण ती वस्तुस्थिती आहे. पास्टर, ही वस्तुस्थिती, माझा नवरा दारू पितोय, मी पूर्ण संकटात आहे. पास्टर, माझ्या घरात खायला अन्न नाही, मी अडकली. वस्तुस्थिती आहे. पण सत्य देवाचं वचन आहे. वाचवलं, सिंहाच्या गुहेतून वाचवलं. आणि देवा राजाला कळालं, आणि तेव्हा राजा म्हणतो, हे दानिएला, ज्या देवाची तू सेवा करतो तो जिवंत देव आहे. आमेन. केव्हा बोलला? जाण्याच्या अगोदर गुहेमध्ये का गेल्यानंतर? गेल्यानंतर. सो डोंट वरी. केव्हा केव्हा तुम्हाला त्रासातून थोडं जावं लागेल, पण देवाला माहित आहे तुम्हाला कसं बाहेर काढायचं, आणि गौरवाने बाहेर काढणारा तो देव आहे. बोला, तुम्हाला गौरवाने बाहेर काढेल, तुम्हाला लज्जित फजित नाही होऊ देणार, कारण तो माझ्यावर खूप प्रेम करतो. आमेन. जेवढं तुम्ही तुमच्या जीवावरती प्रेम नाही करत, तेवढा येशू ख्रिस्त तुमच्या जीवावरती जास्ती प्रेम करतो. आमेन. म्हणून तर त्याने आपला प्राण दिला. म्हणून तर तो रोज रात्री झोपत नाही ना, डोलकी घेत नाही. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. बायबल मध्ये की राजा सकाळी उठून आला आणि म्हटला, दानिएला, यस सर. आणि मग राजाने नंतर काय सांगितलं? जो कोणी दानिएलाच्या विरुद्ध काम करेल आणि दानिएलाच्या देवाविरुद्ध बोलेल, त्याला पूर्णपणे संपवण्यात येतील. केव्हा साक्ष झाली? आय थिंक सो तुम्हाला कळत नाही. मी तुम्हाला वचनात घेऊन जातो आणि आपण प्रार्थना करूया. दानिएल मध्ये जाऊया. आय थिंक तो 5वा अध्याय. दानिएल 5व्या अध्यायामध्ये. एजिकेल नंतर दानिएल आहे. इर्म्या, एजिकेल नंतर दानिएल आहे. टॉक टू मी. माझ्याबरोबर या आणि आपण देवाचं वचन ऐकूया. दानिएल 5वा अध्याय. आलात का? ओके, 6वा अध्याय. सॉरी, दानिएल 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत ना. बायबल काय सांगतं प्लीज ऐका. 19वा वचन. लवकर जाऊया, वाचूया. मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेस गेला. ओके. आणि गुहेजवळ दानिएल पशी पोचल्यावर त्याने शोकवाणीने आरोळी मारली. ओके. राजा दानिएलशी बोलला व म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, तू ज्याची नित्य सेवा करतोस, तो तुझा देव तुला सिंहापासून सोडवायला समर्थ आहे काय? ना, 21व वचन खूप महत्वाचं आहे. तेव्हा दानिएल राजाला म्हणाला, हे राजा, सर्व काळ जिवंत आहेस. तू वरती आहे, मी खाली आहे, पण तू जिवंत राहा. माझ्या वचन. माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे आणि सिंहाची तोंडे बंद केली आहेत, म्हणून त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण त्याच्या समोर माझ्यासाठी निर्दोषता असलेले आढळली. ओके. आणि हे राजा, तुझ्या समोरही मी कोणाशी काही उपद्रव केला नाही. हा. तेव्हा राजा अत्यंत हर्षित झाला. बायबल सांगतं राजा अत्यंत हर्षित झाला आणि त्याने आज्ञा केली की, आणि राजाने काय आज्ञा केली ऐका, दानिएलला गुहेतून वर काढावे. ओके. मग दानिएलला गुहेतून वर काढले आणि त्याच्या अंगावर काही जखम आढळून आली नाही, कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला होता. ओके. मग राजाने आज्ञा केली आणि ज्या पुरुषांनी दानिएलला दोष ठेवला होता त्यांनी त्यांना आणले आणि त्यांना त्यांच्या मुलाबाळांना व त्यांच्या बायकांना सिंहाच्या गुहेत टाकले. ना, मला इथपर्यंत ओके, पण मला पुढचं आवडतं वचन ऐका. साक्ष काय आहे? आणि त्या गुहेच्या तळास पोचण्यापूर्वीच सिंहाने त्यांच्यावर प्रबळ होऊन त्यांच्या सर्व हाडाचे चूर्ण केले. ना, 25व वचन व्हेरी इम्पॉर्टंट. ही साक्ष आपल्या जीवनात झाली पाहिजे. तेव्हा दारेवेश राजाने जे सर्व लोक, राष्ट्रे व भाषा व पृथ्वीवर राहतात त्यांना लिहिले की तुम्हा शांती बहुतपट हो. दानिएलाची साक्ष सगळ्या पृथ्वीवरती गेली. आणि राजा काय लिहितो ऐका, 26व वचन व्हेरी इम्पॉर्टंट. ठराव करतो की, राजाने ठराव केला, माझ्या राजाच्या सत्तेखाली सगळ्या मनुष्यांनी
दानियेलच्या देवासमोर थरथर कापत व भय धरत जावे, कारण तो जिवंत देव आहे. हालेलुया. आमेन. साक्ष आहे का दानियेलच्या जीवनाची? पुढे. आणि सदा सर्व काळ आढळ आहे आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे. आणि त्याचे राज्य प्रभुत्व शेवटपर्यंत आहे. 27 वचन तुमच्या आणि माझ्यासाठी. तो मुक्त करतो, ओके, तो सोडवतो, ओके, आणि आकाशात व पृथ्वीवर अद्भुत चिन्हे व आश्चर्य कर्म करतो. त्यांनी दानियेलला सिंहाच्या सत्तेतून मुक्त केले आहे. कोण साक्ष देतोय? राजा. कोण साक्ष देतोय? राजा. जर दानियेलला सिंहाच्या गुहेत नसतं टाकलं तर साक्ष झाली असती का? नाही, नसते झाले. मग पास्टर देव आजार देतो का आणि मग साक्ष घडवतो का? नो, प्रभू केव्हाच कोणाला आजार देत नाही. त्याने सगळे आजार स्वतःवर घेतले. मग पास्टर देव साक्ष कशी घडवतो? देव साक्ष अशी घडवतो की ज्यावेळेस तुम्ही संकटात त्रासात असता आणि वचनाला धरून उभे राहता आणि म्हणता नो, याच्यातून माझा देव मला काढायला सामर्थ्यवान आहे, कारण तो सोडवतो, तो मुक्त करतो. येशूच्या नावात मी विजयी आहे. आमेन. आणि लक्षात ठेवा, तुमची साक्ष घडणारच. तुमची साक्ष घडणारच. अनेक लोकांना असं वाटतं की पास्टर का दानियेलला पहिलं नाही वाचवलं? पहिलं वाचवलं असतं ते राजाचे वचन हे ऐकायला नसते मिळाले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आजपासून माझी अशी प्रार्थना आहे येशूच्या नावामध्ये की तुम्ही अशी प्रार्थना करा की प्रभू, मी जिथे राहतो, मी जिथे काम करतो, मी जिथे जातो, ज्या कोणाला भेटतो त्यांच्या समोर माझी तुझ्या गौरवासाठी साक्ष उभी कर. आमेन. आणि प्रत्येकाच्या जीवनात देव साक्ष उभी करणार. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण बायबल सांगतं देवाने आपल्याला याच्यासाठीच बनवलं की तुमच्याद्वारे देवाची स्तुती व्हावी. हालेलुया, हालेलुया. पण खूपशे लोक विश्वास मध्ये सोडतात आणि म्हणतात पास्टर नाही जमणार, पास्टर नाही होणार. यु नो का? कारण की त्यांना देवाचं वचन माहित नाही की देव किती सामर्थ्यवान आहे. ज्या दिवशी तुम्ही वचन वाचणार आणि त्या वचनाकडे पाहणार आणि तुम्हाला कळेल की माझा देव किती सामर्थ्यवान आहे, त्या दिवशी तुमच्याद्वारे देव मोठे कार्य करेल. हालेलुया, हालेलुया. आमेन. म्हणा मी केव्हाच मागे पडणार नाही. मी मागे नाही पडणार. मी अपयशी नाही होणार. मी अपयशी नाही होणार. म्हणा मी भिणार नाही. मी भिणार नाही. म्हणा मी टेन्शन मध्ये जगणार नाही. टेन्शन मध्ये जगणार नाही. कारण माझी काळजी करणारा स्वर्गातील बाप आहे. माझी काळजी करणारा स्वर्गातला बाप म्हणा तो आहे. कावळ्यांची प्रार्थना ऐकतो. तो कावळ्यांचीच प्रार्थना ऐकतो. म्हणा तो सिंहांना अन्न पुरवतो. सिंहांना अन्न पुरवतो. तो गवताला पोशाख घालतो. फुलांना पोशाख घालतो. तो माझ्यासाठी किती कार्य तो करेल. माझ्यासाठी किती कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही रोज साक्ष ऐकतोय. काही कारणास्तव मी कॅमेऱ्यावरती बोलू नाही शकत, कारण सर्व ठिकाणी जातं. मी तुम्हाला अशा साक्ष सांगणार. मी नाही बोलू शकत काही गोष्टी, समजून घ्या. एक बहीण माझ्याकडे आली आणि त्याने मला सांगितलं की पास्टर, माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं आहे तुला लेकरू बाळ होत नाहीये, तुला मी टाकून देणार आहे. सॉरी, तो निघून जा. प्लीज कृपा करू ऐका. या बहिणीने त्याच्या नवऱ्याला सांगितलं ओके नो प्रॉब्लेम. तिचा विश्वास प्रभूवरती होता. यु नो, तिचा विश्वास प्रभूवरती होता. मागच्या आठवड्यात ती साक्ष झाली. तिने सांगितलं तुला जे करायचं ते कर, माझा देव माझ्याद्वारे मोठं कार्य करणार आहे. आमेन. ती माझ्याकडे आली, मला सांगितलं की पास्टर असाच प्रॉब्लेम आहे. मी त्याला सांगितलं डोंट वरी, तुझ्या नवऱ्याला देवाला बदलायचं आहे. तुझ्या नवऱ्याला देवाला आणि तुझ्याद्वारे मोठी साक्ष करायची. सो मी तिच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर तिला मी सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याद्वारे तुझ्या घराण्याचं तारण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. नाव ही घरी गेली. घरी गेल्यानंतर ती चर्चला येत होती आणि आल्यानंतर तिने मला सांगितलं आता ह्या रविवारी दोघं आले आणि दोघांनी मला सांगितलं की पास्टर आनंदाची बातमी आहे, माझ्या पत्नीला दिवस गेलेत आणि पास्टर बाळ एकदम सुखरूप आहे, सोनोग्राफी करून आलोय. आमेन. नवरा देखील आला, सर्व लोक आले. सिस्टर, तुम्हाला असं वाटतं की देव तुम्हाला तुमची मान खाली करू देईल? इम्पॉसिबल, शक्य नाही. तुम्हाला असं वाटतं की येशू असाच मेला जेणेकरून तुम्ही आणि मी असंच जगावं?
नो, हे खरं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा हे खरं आहे, 100% खरं आहे, 100% खरं आहे. मी अनुभव घेणार आहे येशूच्या नावामध्ये. म्हणा माझा विश्वास कमी नाही होणार. हे शेवटचे दिवस आहेत आणि माझा देव माझ्याद्वारे कार्य करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं हसणं, जितके संकट, जितके त्रास, तेवढं मोठं गौरव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. म्हणून बायबलचं वचन सांगतं, नीतिमानाचा मार्ग जो पहाटेचा उजेड भर दुपारपर्यंत प्रकाशात जातो त्यासारखा आहे. माझी इच्छा आहे वचन तुम्ही वाचावं. नीतिसूत्र 4 अध्याय. प्लीज टॉक टू मी. या आपण हे वचन ऐकूया. नीतिसूत्र 4 अध्याय आणि प्लीज 18व्या वचनात येऊया. लवकर वाचूया. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की आजपासून येशूच्या नावात तुमच्या डोळ्यापुढे वचन असो. आजपासून तुम्ही वचनाकडे पाहून जगणारे लोक बनव. आमेन. परिस्थितीकडे पाहू नका. परिस्थिती वस्तुस्थिती आहे, पण वचन सत्य आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. वाचूया. परंतु नीतिसूत्र प्रोव्हर्ब्स चॅप्टर 4:18. परंतु न्यायीचा मार्ग जो पहाटेचा उजेड. न्यायी म्हणजे जे देवावरती विश्वास ठेवतात, जे देवाच्या आत्म्याने किंवा देवाच्या स्वभावाने भरले, त्याला नीतिमान म्हणतात. पुढे असं लिहिलंय, परंतु न्यायीचा मार्ग जो पहाटेचा उजेड अधिक भर दुपारपर्यंत प्रकाशात जातो त्यासारखा आहे. की लोकांनी सूर्य सकाळी उगवताना पाहिलाय? येस. बोला ना प्लीज. आमेन. पाहिलाय? येस. ज्यावेळेस तो 6 वाजता किंवा 6:30 वाजता उगवतो त्याचा प्रकाश कमी असतो. पण जसं 8 वाजतात वाढतो, 9 वाजतात, बोलत जा, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता वाढत जातो. तुम्ही बघू शकता का सूर्याला आपल्या नेकेड आईने? नाही बघू शकत. तो प्रकाश वाढत जातो. बायबल सांगतं नीतिमानाचं जीवन असंच आहे. ते वाढत आणि वाढत जाणार. हालेलुया. तुम्ही कुठल्या जीवनावरती विश्वास ठेवलाय? खाली जाणाऱ्या का वर जाणाऱ्या? चमकणाऱ्या का बंद होणाऱ्या? कुठल्या वचनाकडे पाहताय? जगातल्या BBC वरती का देवाच्या वचनावरती? हालेलुया. हालेलुया. शेवटच्या दिवशी अनेक अफवा येणार. शेवटच्या दिवशी अनेक विश्वास कमी करायला गोष्टी येणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि ती गोष्ट म्हणजे या सगळ्याकडे तुम्ही कान बंद करायचे आणि देवाच्या वचनासाठी कान उघडे करायचे. हेच तर प्रॉब्लेम झाला आदाम आणि हवे बरोबर. त्यांना फक्त देवाचं ऐकायला बोलवलं होतं, शैतानाचं ऐकायला नव्हतं बोलवलं. आणि बायबल सांगतं, देवाने सांगितलं होतं ऐकू नको, खाऊ नको, हे ऐकू नको. पण प्रॉब्लेम आहे की त्यांनी शैतानासाठी कान उघडले आणि पाप जगात आलं. आणि आजही हेच प्रॉब्लेम आहे. आज लोक जे देवासाठी कान उघडायच्या ऐवजी शैतानासाठी उघडतात आणि त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम होतो. आणि मग ते म्हणतात आम्ही इतके वर्ष प्रभूमध्ये, व्हॉट हॅपेंड? काय झालं? मी एकच सांगतो, तुम्ही कोणासाठी कान उघडलाय? तुमचे कान देवाचं वचन ऐकायला बनवलेलं आहे. किती लोकांना निगेटिव्ह शब्द आवडतात? नकारात्मक शब्द किती लोकांना आवडतात? कमान. किती लोकांना आवडतं की उद्या तुला कॅन्सर होणार आहे? टॉक टू मी. माझ्याशी बोला. किती लोकांना आवडतं की उद्या तुझ्या घरामध्ये भूकंप होणार आहे? कमान. किती लोकांना आवडतं की उद्या तुझ्या घरामध्ये भांडणं होणार आहे? कमान. किती लोकांना आवडतं की उद्या नवीन व्हायरस येणार आहे? आवडतं? का नाही आवडत? टॉक टू मी. सी, पवित्र आत्मा माझ्याशी देखील बोलतोय. का नाही आवडत तुम्हाला हे? लिसन मी. बायबल मध्ये लिहिलंय देवाच्या वचनात, देव यहोशुआला म्हणाला, यहोशुआ एक गोष्ट करायची, तुला सक्सेसफुल व्हायचंय, एक काम कर, दिवसा आणि रात्री तू माझ्या वचनाचं मनन कर आणि तुझ्या डोळ्यापुढे माझं वचन जाऊ नये यहोशुआ, आणि मग तू तुझ्या जीवनामध्ये सक्सेसफुल होशील. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला मला हे नाही आवडत. हे ऐकायला आपल्याला नाही बनवलं. आपल्याला काय ऐकायला बनवलं माहितीये? देवाचं वचन ऐकायला बनवलं. किती लोक समज में आ रहा है? म्हणा, माझे कान जगातली गोष्टी ऐकायला नाही बनवल्या. जगातली गोष्ट ऐकायला नाही. आणि जरी मी ऐकल्या
त्या हृदयापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. त्या हृदयापर्यंत नाही पोहोचवायच्या. अजिबात नाही. तुम्ही म्हणलं पाहिजे आय कॅन्सल दिस वर्ड इन जीसस नेम. कॅन्सल दिस वर्ड इन जीसस नेम. हे वचन हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे. आमेन. आपले हात वर करा, म्हणा बाकीच्या कुठल्याच गोष्टी हृदयापर्यंत पोहोचल्या नाही पाहिजे. बाकीच्या कुठल्याच गोष्टी हृदयात नको. फक्त देवाचं वचन फक्त देवाचं वचन माझ्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. माझ्या हृदयात पोहोचलं पाहिजे. मग माझ्या साक्षी रोज ऐकणार. मग माझ्या साक्ष ऐका. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय की माझ्या मुला, माझ्या मुली, ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सगळ्यात जास्ती कसोशीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर. आमेन. कारण त्यातून जीवनाचे झरे निघतात. आजकाल मोबाईल खूप बोलतोय, AI खूप बोलतोय, आजकाल जगातले लोक खूप बोलतात आणि आपले बिलीवर लोक अभी ये हो गया, अभी वो हो गया, सब हो गया. लेकिन त्याच्या वरची एक पातळी आहे आणि ती पातळी म्हणते सगळं जरी झालंय तरी अब्रामाला लेकरू होणारच. हे वचन सांगतं जरी सगळं झालंय, 4 दिवस लाजराला पुरून झालेत तरी लाजर मेलेल्यातून उठणारच. जग सांगतंय की कुष्ठरोगी जे आहेत ते कायमचे घालवलेले आहेत, पण त्याच्याही पलीकडे देव म्हणतो की जा तू शुद्ध झालेला आहेस. रक्तबय सावित्रीला सांगण्यात आलं की नो, तुझी गॅरंटी संपली, तुझा पैसा संपलाय, पण कुणीतरी येऊन म्हणतं बाई तुला बरं करणारा तारणारा देव आलेला आहे. आमेन. किती लोक समज में आ रहा है? तुम्हाला कळतंय? म्हणा माझे कान जगासाठी बंद आहेत, मी ऐकणार पण हृदयात नाही घेणार. कारण हृदय फक्त देवाच्या वचनासाठी बनवलेलं आहे. मी नाही सांगत, बायबल. माझी इच्छा आहे वचन देऊन तुम्हाला सोडायचं, प्रार्थना करायची. लवकर जाऊया. यहोशूआचा पहिला अध्याय, यहोशू पहिला अध्याय. इफ यू गो विथ मी, यहोशू पहिल्या अध्यायामध्ये काय लिहिलं देवाने? यहोशू पहिल्या अध्यायामध्ये मी लवकर वाचेल, सगळ्यांनी लक्ष द्या. यहोशू अनुवाद नंतर आहे, जुन्या करारामध्ये आहे. पहिला अध्याय वचन, पहिला अध्याय मिळालं? येस. ओके. चौथं वचन. रानापासून आणि ह्या लबानोनच्या पर्वतापासून मोठी नदी म्हणजे फरात नदी येतपर्यंत हित्ती यांचा सर्व देश आणि सूर्याच्या मावळत्या बाजूस मोठ्या समुद्रापर्यंत तुमच्या सीमा होतील. इथपर्यंत बोलला ना. 5वं वचन. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणीही मनुष्य तुझ्याच पुढे उभा राहू शकणार नाही. जसा मी ना आप नाही सुन रहे, नाही तर तुम्ही आमेन म्हटले असते. आमेन. देव यहोशूआला म्हणतोय की तुझ्या आयुष्य संपेपर्यंत तुझ्या विरुद्ध कुणी माणूस उभा नाही राहणार. आमेन. तोच देव काल आज युगानुयुग सारखा आहे. येस. आमेन. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. जसा मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या संगती असेन. ओके. मी तुला अंतर देणार नाही अजिबात नाही. किंवा मी तुला टाकणार नाही. ओके. बलवान हो, बलवान हो, धैर्य धर, धैर्य धर. कारण जो देश त्यांना द्यायला मी त्यांच्या पूर्वजांची शपथ वाहिली तो तू या लोकांसाठी वतन म्हणून मिळवशील. ना पुढचं वचन. माझ्या सेवक मोशे यांनी जे नियमशास्त्र तुला आज्ञापिले त्या सर्वांप्रमाणे जपून करायला बलवान आणि फार धैर्यवान हो. त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. देव म्हणतो वचनापासून उजवीकडे वळू नको, डावीकडे वळू नको, डावीकडे वळू नको. उजवीकडे काय आहे आणि डावीकडे काय आहे? म्हणा उजवीकडे, उजवीकडे आणि डावीकडे. आणि डावीकडे व्यर्थताची व्यर्थता, व्यर्थताची व्यर्थता आहे, पण फक्त प्रभूच्या वचनात सत्य आहे. प्रभूच्या वचनात सत्य आहे. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. यहोशू देवाचं वचन तुझ्या डोळ्यापुढून निघून जाऊ नये. पुढचं वचन. तर दिवसा आणि रात्री, दिवसा आणि रात्री, आय सेड दिवसा आणि रात्री, आय सेड दिवसा आणि रात्री हा तू त्यावर ध्यान लाव. ध्यान लाव. अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे. जपावे. कारण जेव्हा तू आपला मार्ग सफल करशील, तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील, आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. म्हणा उजवीकडे, उजवीकडे आणि डावीकडे. आणि डावीकडे सर्व नकारार्थी आहे. येस. देवाने सांगितलं येस. वचनामध्ये आमेन. जीवन आणि आत्मा आहे. येस. आमेन. सक्सेस आहे. माझी इच्छा आहे की शैतानाने तुम्हाला फसवू नये येस. आणि तुमचे डोळे इकडे तिकडे वळवू नये. आमेन. पास्टर, पण डोळे नेहमी, कान नेहमी इकडे तिकडे जातात, त्याला धरून आणायचं.
मला फोन करू नका. काय लोक मला फोन करतात, पास्टर मला खूप वाईट विचार येतात, प्रार्थना करा. मी काहीच नाही करू शकत. तुझ्या हातात तुझं मन आहे. म्हणा माझ्या हातात माझं मन आहे. माझ्या हातात माझं मन आहे. ते धरून बरोबर योग्य ठिकाणी त्याला आणायचं. धरून योग्य ठिकाणी उभं. म्हणा मन नुसतं भटकतं, मन भटकतं, त्याला आवडतं भटकायला, त्याला भटकायला आवडतं. पण माझ्या हातात आहे. पण माझ्या हातात त्याला आहे. भटकू द्यायचं त्याला भटकू द्यायचं का स्थिर ठेवायचं, का स्थिर का ठेवायचं, देवाच्या वचनात ठेवायचं. का देवाच्या वचनात ठेवायचं. बायबल सांगतं 2 Corinthians 10:3 आणि 5 वचन घरी जाऊन वाचा. जो प्रत्येक विचार देवाच्या विरुद्ध आपल्याला उंच करतो तो आम्ही कैद करून नेतो. तो आम्ही 2 Corinthians 10:3 आणि 5 वचन तुम्ही घरी जाऊन वाचू शकता. नाही मन भटकू देणार नाही. म्हणा माझ्या मनाला मी कैद करून ठेवेल मनाला मी कैद करून ठेवेन. देवाच्या वचनानुसार. देवाच्या वचनानुसार. स्पेशली तरुण मुलांनो आणि मुलींनो, प्लीज कृपा करून ऐका माझं. आजकाल सुसाइड स्पिरिट काम करत आहे, आत्महत्येचा आत्मा काम करत आहे. आणि लिसन मी, तो तुम्हाला एकदा दाखवेल, बोलेल आणि तुम्ही त्याच्यात जर मन भटकत राहिला, तुम्ही केव्हा पाय घसरेल कळणार नाही. प्लीज येशूच्या नावात तिथंच तोडायचं. वाईट विचार जो माझ्या मनामध्ये येत आहे त्याला मी धमकावतो येशूच्या नावात, निघून जा. आणि लक्षात ठेवा, परत येणार. प्रॅक्टिकल सांगतो, परत येणार. तुम्ही काय म्हणायचं, मी येशूच्या नावात प्रत्येक विचाराला आज्ञा देतो, निघून जा. पण पास्टर मी कामावरती आहे, मी 4 लोक मनातल्या मनात, आय रिब्यूक द स्पिरिट ऑफ फिअर, आय रिफ्यूज टू बी फिअरफुल. म्हणायचं मी धमकावतो हे विचार येशूच्या नावात, मी धमकावतो. विचार एक आत्मा आहे. आणि अनेक तरुण मुलांना सत्वत आहे आणि आत्महत्या करतात. वाय? बिकॉज ते खेळतात वचन त्याच्याबरोबर. आणि प्लीज कृपा करून ऐका, तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकर आहोत. आमेन. आदामाने शैतानासाठी कान उघडला, तुम्ही आणि मी येशूसाठी कान उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी माझ्या विचाराला कैद करून ठेवणार आहे. माझ्या विचाराला मी कैद करून ठेवणार. भटकू देणार नाही. भटकू देणार नाही. वासनेमध्ये, गर्वामध्ये, जगातल्या घाणीमध्ये मी नाही भटकू देणार. कारण देव यहोशुआला म्हणाला, उजवीकडे डावीकडे पाहू नको. रात्रंदिवस वचनात तुम्ही चांगले झोपताल. आमेन. तुमची झोप डिस्टर्ब नाही होणार. प्रेज द लॉर्ड. समझ में आ रहा है आपको? तुम्हाला टेन्शन नाही येणार. देवबाप तुमची काळजी घेईल. आय होप मी बोलू शकलो असतो, पण माझ्याकडे वेळ कमी. उभे राहूया आपल्या जागेवरती आणि आपण प्रार्थना करूया की आजपासून तुमच्या साक्ष घडाव्यात. देवाच्या वचनाकडे पहा. देवाच्या वचनाकडे पहा. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व कंट्रोल देवाच्या हातात आहे. बायबल मध्ये लिहिलंय, ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वापेक्षा जास्ती कसोशीने तो आपल्या हृदयाचं रक्षण कर. त्या हृदयात कुठली वाईट गोष्ट, जगिक गोष्ट येऊ देऊ नको. आपल्या हृदयाचं रक्षण कर. हालेलुया. आज तुम्हाला वाईट विचार येत असतील, धमकावा येशूच्या नावात. आणि म्हणा मी असे विचार धमकावतो प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. मी वाईट विचार सहन नाही करणार. आणि तुम्ही तोंडाने बोलायचं, मला ख्रिस्ताचं मन मिळालंय. आमेन. मी वचनाप्रमाणे विचार करणार. वचनाप्रमाणे मी केव्हाच अपयशी नाही होणार. मी येशूच्या नावात विजयी आहे. आमेन. दानियल सिंहाच्या गुहेतून बाहेर येणारच. हालेलुया. मला माहित आहे दानियेलाचा देव जिवंत आहे. आमेन. मला माहित आहे शद्रक मेशक अबेदनेगोचा देव जिवंत आहे. आमेन. मला माहित आहे पौलाचा देव जिवंत आहे. आमेन. मला माहित आहे की अब्राहमाचा देव जिवंत आहे. हालेलुया. आणि मला माहित आहे की पास्टर सुनीलचा देव जिवंत आहे. आमेन. आणि तुमचं नाव घेऊन म्हणा, माझा देव जिवंत आहे आणि माझ्या बाजूने तो काम करणार. परत वाईट विचार येणार, तुम्ही म्हणायचं गेट आउट. येशूच्या नावात गेट आउट. आमेन. आणि एकदा शैतानाला कळेल की आता हा माझ्याकडे कान नाही देत, हा माझा ऐकत नाही, सगळे वाईट विचार बंद होणार. हालेलुया. आणि तुम्ही देवाच्या वचनानुसार विचार करणार. आमेन. म्हणून बायबल मध्ये की त्याला आडवा शैतानाला, म्हणजे तो पळून जाईल. आमेन. आडवायचं काम देवाचं नाही, तुमचं आहे. तुम्ही अडवू शकता. तुमच्या हातात जीवन आणि मरण आहे. तुम्हाला काय निवडायचं हे तुमच्या हातात आहे. पण देव म्हणतो जीवन निवड माझ्या मुली. आमेन. माझ्या मुला जीवन निवड.
माझ्या मुली देवाचे वचन निवड. आमेन. माझ्या मुला आशीर्वाद निवड. आमेन. माझ्या मुला देवाचे मार्ग निवड. येस. आणि आज देव तुझ्याशी बोलतोय. एक मिनिट आपले डोळे बंद करा थँक यू होली आणि प्रभूशी बोला. प्रभूला सांगा माझी साक्ष होणार. मी डोंगरावर वसलेल्या नगरासारखा आहे. लोक माझ्याकडे बघून म्हणणार याचा देव जिवंत आहे. हालेलुया. नो, आपले डोळे बंद करा प्लीज. कृपा करून आपले डोळे बंद करा. हे शेवटचे दिवस आहेत आमेन. आणि तुम्हाला आणि मला फक्त वचन संरक्षण देईल. येस. आमेन. आणि वचन म्हणजे स्वतः प्रभू येशू आहे. थँक यू जीसस. तर तुम्ही इथे आहात आणि तुम्ही आपलं जीवन प्रभूला नाही दिलं, किंवा जो माझा संदेश ऐकतोय आणि त्याने आपलं जीवन प्रभूला नाही दिलं, तर बायबल सांगता अनुभव घेऊन पहा येस. आमेन. परमेश्वर किती चांगला आहे. हालेलुया. त्याला तुझं काही बदलायचं नाही ब्रदर. त्याला तुझं जीवन बदलायचंय. आमेन. त्याची शांती तुझ्या हृदयात राज्य करेल. येस. हालेलुया. तो तुझा तारणारा देव आहे. आमेन. प्लीज माझ्या मागे बोलूया. प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आलाय. माझ्यासाठी प्राण दिला तू माझ्यासाठी प्राण दिला. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा तू देव माझा तारणारा देव आहेस. 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 प्रभू येशू माझ्या हृदयात ये. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. आजपासून आजपासून मी कबूल करतो. मी कबूल करते. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालंय. आमेन. आमेन. ना प्लीज आपले डोळे बंद करा. आपल्या आजारी भागावर हात ठेवा. जिथे तुम्ही हात तिथे हात ठेवा. तुमचं हात ठेवणं दाखवतं की तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. फादर, प्रभू येशूच्या नावात मी धन्यवाद देतो की आज तुझ्या लेकरांनी विश्वास ठेवलाय. आमेन. आणि बायबल सांगतं जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. आमेन. आणि त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. मी येशूच्या नावात त्यांना आशीर्वाद देतो. आम्ही आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, आमेन. कृपेने, आमेन. वचनाने, आमेन. देवाच्या सामर्थ्याने येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. आशीर्वादित व्हा. खराबाला सथारीबाला शथारीबा बाबा. डोक्यापासून तो पायापर्यंत असलेले सगळे आजार, कोणचा? सगळ्या गाठी, येस. सगळा ब्लड प्रेशर, येस. शुगर प्रॉब्लेम, येस. लिव्हर प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम, हार्ट प्रॉब्लेम, मणक्यातील आजार येशूच्या नावात निघून जा. येशूच्या नावामध्ये. हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आमेन. देवाचा आत्मा तुमच्यात राहतो. येस. आणि जिथे देवाचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. आमेन. प्रभू येशूच्या नावात टेन्शनचे आत्मे, भीतीचे आत्मे, गरिबीचे शाप, त्यांच्या घरामध्ये खेळणारे, भांडण लावणारे आत्मे मी आज्ञा देतो येशूच्या नावात सोड त्यांचं घर. प्रभू येशूच्या नावात आमेन. स्थिर कर त्यांचं मन. होय दे बाप्पा. स्थिर कर. स्थिर मनाला तो शांतीत राखतो. यशा 26 मध्ये लिहिलंय की स्थिर मनाला तो शांतीत राखतो. प्रभू येशूच्या नावात देवाची शांती, देवाचा आनंद, देवाचे आशीर्वाद मी यांच्या हृदयामध्ये मोकळे करत आहे. आमेन. मी यांच्या जीवनामध्ये मोकळे करत आहे. येशूच्या नावात वाढवले जा. येशूच्या नावात तुमच्या साक्ष तयार होणार. येशूच्या नावात तुम्ही आरोग्याने भरलेले आहे. येशूच्या नावात तुम्ही यशस्वी जीवन जगणार. येशूच्या नावात अब्राहमाचा देव तुमच्या बरोबर आहे आणि तो तुम्हाला वाढवणार आहे. लॉर्ड, प्रत्येक अश्रू पुसले जा. प्रत्येक दुःख येशूच्या नावात आनंदात बदल. प्रत्येक अशक्तपणा सामर्थ्याने बदलला जा. प्रत्येक रिपोर्ट येशूच्या नावात बदलले जा. जे काम अडलेत, जे दरवाजे बंद आहेत, जो विरोध मोठा आहे, आजपासून येशूच्या नावात हे सगळे शैतानाची शक्ती आम्ही तोडतो. आणि बायबल सांगतो जर दरवाजे प्रभू उघडत नाही
तो दरवाजा कोणीच नाही उघडू शकत, पण जो दरवाजा प्रभू उघडतो कोणी बंद नाही करणार. Amen. आजपासून येशूच्या नावात दरवाजे उघडले जा. Yes, Master. लॉर्ड त्यांच्या साक्ष उभ्या राहो. Amen. लॉर्ड त्यांच्या इच्छा पूर्ण हो. Amen. लॉर्ड त्यांच्या डोळ्यासमोर रोज वचन असो आणि वचनामध्ये पाहत जीवन जगणारे लोक बनव. Amen. आय प्रे फॉर देम. बाला शकला मांदबा. तुझं सामर्थ्य प्रभू, तुझं सामर्थ्य प्रभू, तुझं सामर्थ्य प्रभू, तुझं सामर्थ्य प्रभू, तुझं आरोग्य प्रभू, तुझं जीवन प्रभू येशूच्या नावात मी मोकळं करत आहे. आपले हात वर करा. फादर, हे हात आशीर्वादित हात आहे. जे काही हे हात काम हातात घेणार येशूच्या नावात सफल होणार. फादर, प्रत्येक दारूचे आत्मे त्यांच्या घरातून मी बांधतो येशूच्या नावात. बांधतो आम्ही येशूच्या नावात. आत्महत्येचे विचार निघून जा येशूच्या नावात. Amen. जीवन व्हायला लागो. Yes, Lord. आणि फादर, तुझं दैवी सामर्थ्य. थँक्यू फादर. धन्यवाद पिता. फादर, धन्यवाद. प्रभू येशूच्या नावात मी मागतो. आमेन. Amen. म्हणा, मी स्वीकारत आहे स्वीकारत आहे येशूच्या नावात. येशूच्या नावात. आमेन. Amen. एक टाळी वाजून प्रभूला धन्यवाद द्या.